नमस्कार. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत धावडी नदीमध्ये. आपण बघू शकताय की या धावडी नदीचा प्रवाह हा जवळपास आटलेला आहे, कोरडा पडलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी आपण ही नदी खोल केली होती तिथून पुढे मात्र आपल्याला बघता येईल की व्यवस्थित पाण्याचा प्रवाह शिल्लक आहे. हे बघा, या ठिकाणी ही नदी आपण खोल केली होती. हा जो बंधारा आहे, आपण मातीचे हे जे ढीग दिसत आहेत हे नदीतनं काढलेला गाळ आहे. तर या ठिकाणी पाणी किती सुंदर आहे बघा. म्हणजे मी जे तुम्हाला नेहमी सांगतो ना की जमिनीच्या खाली पाणी वाहत असतं, तो हा प्रवाह आहे पाण्याचा बघा. भरपूर पाणी. परंतु वरती बघितलं तर नदी कोरडी दिसते. तर नदी जर असे आपण त्याचा गाळ काढला दरवर्षी तर सुंदरसं पाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि एक नैसर्गिक तटबंदी तयार होते या मातीची. बघा पाणी किती बघा. आता जानेवारी महिना संपत आला, फेब्रुवारी महिना चालू होईल. आपल्या विहिरीला पण बघा अजूनही पूर्ण भरलेली विहीर, तुडुंब. हे बघा पाणी चालू आहे. आता देवरायला पाणी चाललंय, नदीचा प्रवाह चालू आहे. हे आपल्या जलसंधारणाच्या कामाचं यश आहे. ही जी नदी आहे ही आपण पुनरुज्जीवित केली आहे. आणि हे बघा विहिरीमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. या कामाची पाहणी करण्याकरता पुण्यावरून गुरुचरण सिंग, नर्मदे हर, मिहिर लिमय, नर्मदे हर आणि आलोक उदय लागू हे सगळे आलेले आहेत. नर्मदे हर. हे त्या सोलरवर इलेक्ट्रिकच्या हो, सौर ऊर्जेवरती ही मोटर चालू आहे. तीन अश्वशक्तीची. नर्मदे हर. आणि